सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 19 शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी सोमवारी प्रचाराचा शुभारंभ केला। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास कर्ली, पवन देसाई, प्रियांका शरद विटकर, सुनंदा अनिल जमादार यांनी सोमवारी प्रचाराचा नारळ फोडला। नीलमनगर येथील शिवगणेश मंदिरात आरती करून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान यावेळी नीलमनगर भागात होम टू होम प्रचार करून मतदारांना धनुष्यबाणाला मतदान करण्याचं आवाहन शिवसेना उमेदवारांनी केलं। माझं नाव सुनंदा अर्जुन जमादार आहे। शिवसेना धनुष्यबाणाला मतदान करणार प्रियांका शरद विटकर आहे। शिवसेनेकडून उभे राहिलेले आहे। धनुष्यबाणाला तेवढं मतदान करा। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी पवन हिरणा देसाई व माझ्या पॅनलमधील कर्ली मेंबर असतील, जमादार ते असतील आणि विटकर ते असतील, यांना सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन नीलमनगर 1 नंबर येथे गणेश मंदिर आहे, येथे आम्ही प्रचाराचं नारळ फोडलेला आहे। आज आम्ही या भागातले प्रमुख देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन ते उमेदवार प्रत्येकांच्या भागात जाऊन डोर टू डोर आम्ही प्रचार करणार आहे। त्याला आम्ही प्रामाणिक हात जोडून विनंती आहे, मागील काही बघत न बसण्यापेक्षा पुढचं भविष्याचं काय सुधारणा करता येईल त्याकडे बघू। एक नवीन संजीवनी आपल्या नीलमनगरला मिळालेला आहे। 100% यावेळेस बदल घडला पाहिजे असं मला वाटतं। मागील काय होतं ते मागील काही न बघता मागचं म्हणजे हे करता पुढे काय भविष्याला उज्ज्वल भविष्य मिळतं यासाठीला शिवसेनेला आणि धनुष्यबाणला एक संधी द्या। संधीचं 100% सोनं होईल। मी तुम्हाला सगळं म्हणजे आमच्या चारी पॅनलच्या वतीनं आवाहन करतो। या प्रभागात संपूर्ण भाग हा ड्रेनेज लाईन झाल्यामुळे या ठिकाणी रस्त्यांचे मोठे समस्या आहेत। ते रस्त्यांचे समस्या काही प्रमाणात झालेले आहेत, पण अनेक कामं या ठिकाणी पेंडिंग आहेत। पण रस्ते पूर्ण व्हायला पाहिजे होते, ते अर्ध रस्ते झालेले आहेत। अनेक वर्ष मी या ठिकाणी नगरसेवक होतो। ड्रेनेज लाईनच्या कामासाठी हिरिरीनं भाग घेऊन या ठिकाणी ड्रेनेज लाईन मंजूर करून घेतला आणि स्मार्ट सिटीच्या जो ट्रस्ट होती त्या स्मार्ट सिटीच्या ह्याच्यात मी पदाधिकारी असल्यामुळे सदस्य होतो आणि त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून LED लाईट वगैरे या ठिकाणी आणि स्मार्ट सिटीकडनं जे काही फायदा करून घेता येईल ते सगळे फायदा आम्ही करून घेतलो। आणि टँकर मुक्तीचा योजना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 15 कोटी रुपये केंद्र सरकारचे आले होते। त्या केंद्र सरकारच्या योजनेतून 3 कोटी रुपये आम्ही प्रभाग 19 साठी मिळवून घेतला आणि या ठिकाणी पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात काम